कोकणात एखाद्या सड्यावर चालताना अचानक दगडात कोरलेला हत्ती दिसला तर तो फक्त एखादा जुना दगड नाही, कारण या आकृत्या हजारो वर्षापूर्वीच्या मानवी हातांनी कोरलेल्या कातळ शिल्पाचा भाग आहेत. नमस्कार, मी स्नेहल आणि साहित्य मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या परिसरात आढळणाऱ्या या शिल्प समूहाला कोकण जिओग्लिफ्स म्हणून ओळखलं जातं. युनेस्कोच्या नोंदीनुसार या समूहातून मध्याश्म युगापासून प्रारंभिक ऐतिहासिक काळापर्यंतच्या मानवी जीवनाचा मागोवा घेता येतो. रत्नागिरीच्या उक्षीमधील हत्तीचं कातळशिल्प म्हणजे महाराष्ट्र सरकारने मेसोलिथिक म्हणजेच मध्याश्मयुगीन काळाशी जोडलेले आहे. म्हणजे हे शिल्प साधारण हजारो वर्षापूर्वीच्या काळाशी संबंधित आहे, जेव्हा आजची शहरं तर सोडाच, पण शेती आणि स्थिर मानवी वसाहतींची सुरुवातही वेगवेगळ्या प्रदेशात होत होती. पण या शिल्पांमध्ये फक्त हत्ती नाहीत, मासे, कासव, पक्षी, हरिण, गेंडा आणि इतर प्राण्यांच्या आकृतीही आढळतात. काही आकृत्या तर इतक्या मोठ्या आहेत की वर उभं राहिल्यावर संपूर्ण शिल्प एका नजरेत दिसतही नाही. आणखी एक गंमत म्हणजे हे चित्र गुहेच्या भिंतींवर रंगवलेली नाहीत. कोकणच्या जांभ्या दगडाच्या नैसर्गिक सड्यावरच दगडाचा पृष्ठभाग काढून कोरून ही विशाल चित्र तयार केली आहेत. पण त्यांनी हे का केलं असेल? धार्मिक कारण, एखादा सांकेतिक संदेश, प्राण्यांची नोंद की त्या काळच्या जीवनाचा एखादा भाग? याचं एकच ठोस उत्तर आजही आपल्याकडे नाही. आणि कदाचित म्हणूनच ही कातळ शिल्प इतकी खास आहेत. युनेस्कोच्या मते ही शिल्प कोकणातील प्रागैतिहासिक जीवन समजून घेण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा आहे, ज्या काळाबद्दल आपल्याकडे लिखित इतिहास जवळजवळ नाहीच. आज आपण कोकण म्हटलं की समुद्र, किल्ले, आंबे आणि निसर्ग आठवतो. पण याच कोकणाच्या सड्यावर हजारो वर्षांपूर्वी कोणीतरी आपली दुनिया दगडात कोरून ठेवली होती. म्हणूनच पुढच्या वेळी कोकणच्या एखाद्या सड्यावरून जाताना फक्त फोटो काढू नका. जमिनी खाली नाही, अगदी तुमच्या पायाखालीच कदाचित हजारो वर्षांचा इतिहास कोरलेला असेल. कोकणातले असाल तर अभिमानाने हा इतिहास नक्की शेअर करा.